विद्यार्थी मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीमध्ये आपण महत्त्वपूर्ण जे काय मुद्दे असणार आहेत त्या मुद्द्यांकडे जाणार आहोत आणि हे जे लेक्चर आहे या लेक्चरमध्ये तुम्हाला 10 जे काही प्रश्न आहेत हे बघायला मिळणार आहेत. त्यासाठी कुठेही जायचं नाही आहे, व्यवस्थित आपलं हे जे लेक्चर आहे हे लेक्चर करायचं आहे. आणि मध्ये चालू घडामोडीला गॅप पडलेला होता आणि त्यामुळे असंख्य आपले जे काय चालू घडामोडीचे लेक्चर आहेत ते अपलोड करायचे राहिले होते. आत्ता आपण पटापट अपलोड करणार आहोत आणि रेग्युलर तुम्हाला जे काय लेक्चर्स आहेत ते बघायला मिळणारच. त्यासाठी तुम्ही व्यवस्थित आपले हे जे लेक्चर्स आहेत हे लेक्चर्स बघत जा. उदंड असा प्रतिसाद असणं हे खूप गरजेचं आहे, जेणेकरून मी तुम्हाला चांगले चांगले जे काय लेक्चर्स आहेत, प्रश्न आहेत ते मी घेऊन येत जाईल. आता आपण पुढे जाऊयात मित्रांनो. उन्नत कृषी महोत्सव जे 2026च्या दरम्यान आयोजित करण्यात आलेला आहे. उन्नत कृषी महोत्सवाचा अर्थ किंवा उद्देश हा आहे की शेतकऱ्यांना प्रोत्साहन द्यायचं आहे. शेतकऱ्याच्या ज्या काही योजना आहेत त्या व्यवस्थित अमेंडमेंट करायच्या आहेत. तर आयोजन खालीलपैकी कोणत्या राज्यात करण्यात आलेलं आहे किंवा येणार आहे असं म्हटलं आहे. तर येणार आहे म्हणता येणार नाही, कारण हे आयोजन कधी झालेलं आहे माहिती आहे का? तर 11 ते 13 एप्रिलच्या दरम्यान झालं आहे. म्हणजे आपण मागच्या गप्पा पाहत आहोत. ओके, लक्षात आलं तुम्हाला? मग हा जो महोत्सव आहे हा महोत्सव प्रामुख्याने कुठे हे करण्यात आला, कोणत्या राज्यामध्ये भरवण्यात आला? तर मध्य प्रदेशमध्ये प्रामुख्याने भरवण्यात आला. हे देखील लक्षात राहू द्या, या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. ओके, चला कमेंट करून सांगा बरं मला मध्य प्रदेशची राजधानी कोणती आहे. पुढे जाऊयात. काय म्हटलंय बघा, सायक्लोन 4 हा संयुक्त लष्करी सराव आहे. कसा सराव आहे? लष्करी सराव आहे. तर तो कोणत्या 2 देशांच्या दरम्यान राबवला जात आहे? तर तो प्रामुख्याने भारत आणि इजिप्त या देशाच्या दरम्यान राबवला जात आहे. कारण मिश्र या देशाला इजिप्त म्हटलं जातं बरं का, लक्षात राहू द्या. ओके, कळालं सर्वांना? तर भारत मिश्र संयुक्त विशेष बल अभ्यास ज्याला सायक्लोन 4 म्हटलं गेलेलं आहे आणि हे राबवलं जात आहे. याचं आयोजन तर 9 एप्रिल ते 17 एप्रिल या दरम्यान केलं जात आहे. ओके, आणि लक्षात ठेवा अशा प्रकारचे जे काय मुद्दे आहेत परीक्षेसाठी गरजेचे आहेत आणि भारतीय दलाच्या माध्यमातून किंवा मग भारतीय लष्कराच्या माध्यमातून राबवलं जाणारं हे ऑपरेशन आहे. हे देखील लक्षात राहू द्या, या गोष्टी महत्त्वाच्यात. पुढे जाऊयात आपण. बघा काय म्हटलंय की 8वा कितवी आवृत्ती आहे? 8वा पोषण पंधरवाडा 2026 जो आहे तो कधी साजरा केला जाणार आहे? तर 9 ते 23 एप्रिलच्या दरम्यान काय केलं जाणार आहे? तर साजरा केला जाणार आहे. किंवा इथे हा शब्द कुठला वापरायचा याला? तर पखवाडा असा शब्द वापरायचा आहे. कोणता वापरायचा? पखवाडा असा शब्द तुम्हाला इथे वापरावा लागणार आहे. हे क्लिअर करून घ्या. तर 8वी आवृत्ती असणार आहे आणि प्रामुख्याने 9 ते 23 एप्रिलच्या दरम्यान आयोजन केलं जाणार आहे. आणि महिलांच्या आरोग्याची जी काही देखभाल आहे ती देखभाल करण्यासाठी प्रामुख्याने हे गाईडलाईन दिल्या गेलेल्या आहेत. ओके, हे लक्षात राहू द्या. तर मग कुठल्या? तर उच्च प्रसवपूर्व देखभाल म्हणाले, प्रसूतीपूर्वक असं आपण म्हणूयात. आवश्यक त्यांना पोषण त्यांचं झालं पाहिजे, त्यांना आहार चांगला मिळाला पाहिजे आणि नियमित त्यांच्या आरोग्याची तपासणी देखील केली जाणार आहे. आता काय म्हटलंय बघा, तर मिसेस इंटरनॅशनल वर्ल्ड क्लासिक 2026 हा किताब जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण ठरली आहे? तर त्यांचं करेक्ट नाव आहे बघा, काय नाव आहे त्यांचं? तर गीतांजली ओम प्रकाश. हे लक्षात राहू द्या. बघा या ठिकाणी काय म्हटलं आहे, तर 59 इयर ओल्ड इंडियन क्वीन, बघा ते, तर फ्रॅमॉन ब्रिज डेम टू ग्लोबल क्राऊन अशा पद्धतीने म्हटलं आहे. तर या गोष्टी महत्त्वाच्यात. पुढे जाऊयात आपण. तर व्यावसायिक स्तरावर फास्ट ब्रीडर रिॲक्टर तंत्रज्ञान आणणारा भारत हा जगातील कितवा देश ठरला आहे? तर जगातला भारत देश कितवा ठरलेला आहे? तर दुसरा ठरला आहे. कारण पहिला देश कोणता आहे? तर रशिया आहे. ओके, बघा अणुऊर्जेत भारत महासत्ता होण्याच्या दिशेने उचललेलं एक यशस्वी काय आहे? पाऊल आहे. हेही लक्षात राहू द्या. जागतिक होमिओपॅथी दिन हा जो आहे हा सॅम्युअल यांच्या जन्मदिनानिमित्त काय केला जातो? साजरा केला जातो. 10 एप्रिलला हा जो दिवस आहे हा साजरा केला जातो. हे लक्षात राहू द्या. बघा तर इथे काय म्हटलं आहे माहिती आहे का? तर इथे या वर्षाचे म्हणजे 2026ची जी काय थीम असणार आहे या दिवसाची काय असणार आहे?
तर बघा होमिओपॅथी फॉर सस्टेनेबल हेल्थ अशी ही काय आहे तर हे आहे थीम आहे, लक्षात राहू द्या. थीम पण आपल्याला परीक्षेला विचारली जाते बरं, क्लिअर राहू द्या ते. आपण पुढे जाऊयात. काय म्हटलंय बघा, टेनेसी विद्यापीठ आणि ओक रिज नॅशनल लॅबोरेटरी यांनी क्वांटम डिव्हाइसेससाठी गव्हर्नर चेअर म्हणून कोणाची नियुक्ती केलेली आहे, तर त्याचं करेक्ट उत्तर काय आहे तर दीप जरीवाला असं उत्तर आहे त्याचं, हे लक्षात राहू द्या, गव्हर्नर चेअर. ओके, तर क्वांटम डिव्हाइसेससाठी त्यांची काय केली, प्रामुख्याने नियुक्ती करण्यात आलेली, म्हणून हा एक चांगला मुद्दा आहे मित्रांनो. आपण पुढे जाऊयात. नंतर समजून घ्या कोणत्या टेक कंपनीने एप्रिल 2026 मध्ये म्यूज स्पार्क हे AI मॉडेल जे आहे हे लॉन्च केलेलं आहे, तर त्याचं करेक्ट उत्तर आहे बघा मेटा. काय उत्तर आहे त्याचं, मेटा उत्तर आहे. हे देखील महत्त्वाचं आहे बघा, लक्षात राहू द्या, या गोष्टी गरजेच्या आहेत. आपण पुढे जाऊयात. बघा 2027 मध्ये COP32 हवामान परिषद जी आहे याचं यजमानपद कुणाला मिळणार आहे, इथिओपिया या देशाकडे जाणार आहे. आणि या अगोदर कुणाकडे होतं 2025ला, हे 27 आहे बरं का, लक्षात ठेवा. तर हे ब्राझीलकडे होतं बघा, कुणाकडे होतं, ब्राझील या देशाकडे होतं. क्लिअर राहू द्या, याही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक शेवटचा मुद्दा आपण लक्षात ठेवू बघा, आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये भारताने पवन ऊर्जा क्षमतेमध्ये गिगावॅटची विक्रमी वाढ नोंदवली आहे. थोडंसं रिपिटेशन आहे. ओके, आणि त्याचं करेक्ट उत्तर काय 6.5. ओके, हे लक्षात राहू द्या. आणि काय म्हटलंय पर्सेंटमध्ये वाढ म्हटलं तर 46% वाढ झालेली. आणि त्याचबरोबर बघा इथे पवन ऊर्जा देशासाठी गरजेची असते किंवा विकास आपल्याला याच्या माध्यमातून देखील करता येतो, वेगवेगळे उद्योग उभा करता येतात, अशा प्रकारे इलेक्ट्रिसिटी आपल्याला प्रोड्यूस करता येते. या गोष्टी गरजेच्या आहेत आणि भारत हा महासत्ता या मुद्द्याकडे निश्चित वाटचाल करेल अशी आशा व्यक्त करायला हरकत नाही. या ठिकाणी आपण थांबूयात. धन्यवाद.